Good afternoon, everyone. This is Artwati, and you're watching me on Cubicle Stripping Tent. Welcome to my world. आज सुरुवात दुपारपासून झालेली आहे आणि नेक्स्ट लेवल थकवा आहे. रादरमध्ये सकाळ आजकाल अशीच होते. म्हणजे मी उठते लवकर पहाटेपासूनच, पण चहा वगैरे खाणं पिणं सगळं दुपारी चालतं. सो आज इथून सुरुवात आहे. वेलकम टू माय वर्ल्ड. येस, हॅलो. तर रिसेंटली मी माझ्या बाळासाठी खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. काही खेळणे, काही बॉटल्स. त्याच्यातलंच एक जे प्रॉडक्ट मी रिसेंटली मागवलेलं आहे, अर्थात ही स्पॉन्सरशिप नाही आहे, त्याच्यामुळे माझा रिव्ह्यू खूप ऑनेस्ट असणार आहे. तर त्याच्यातलं पहिलं प्रॉडक्ट इज दिस सुपर बॉटम्सचा डब्बा. तर यात आम्ही मागवलेलं आहे 2 डायपर आणि 3 लंगोट, पॅक ऑफ 3. तर वी हॅवंट यूज्ड येट, बट जेवढं मला कळतं आहे सो मला हे वापरायचं लवकरात लवकर, पण त्याआधी मला हे धुवायला लागेल. सो फॉर दॅट रिझन आय एम जस्ट शूटिंग दिस थिंग. तर मला असं वाटतं की चेक इट्स रेकॉर्डिंग. ह्याची कॉस्ट काहीतरी 890 आहे. हावेवर जर तुम्ही परचेस करायला जाल तर ते 7 to 9च्या आसपास काहीतरी, म्हणजे एक 750 रफ. तर आय बिलीव्ह थोडं जास्त कॉस्टली आहे. आणि देव मेन्शन की फ्री साईज आहे. 3 मंथ्सपासून 3 इयर्सपर्यंत, आणि इट टेक्स 4 to 5 पीस, विच आय नीड टू चेक फर्स्टली. पण त्याचं काय बोलतो, त्याची विड्थ आणि सगळं पाहता मला असं 3 महिन्याच्या बाळासाठी हे खूप मोठा पोर्शन आहे. म्हणजे मला असं थोडं अनकम्फर्टेबल होऊ शकतं, पण अदरवाईज खूप मऊ आहे. त्यात टोचण्या बिचण्याची भानगड मला वाटत नाही यात असावी. पण हां, एखादं 3 वर्षाचं बाळ असेल, 1 वर्षाचं बाळ असेल तर दे कॅन गो अहेड. बट 3 महिन्याच्या बाळासाठी जरा मोठा आहे असं मला वाटतं, आणि खूप जडसुद्धा आहे फर्स्टली. भले ते, कारण की अर्थात हे कापडी आहे, आणि जे आपण नॉर्मल यूज अँड थ्रोवाले डायपर्स वापरतो ते थोडे हलके असतात वजनाने, बिकॉज ते यूज अँड थ्रोवाले आहेत. सो अशा पद्धतीचं हे एक डायपर आहे. त्यानंतर आय हॅव वन मोर सेम डायपर थिंग. इज दिस. प्रिंट वगैरे छान आहे. आतला कपडासुद्धा मऊ आहे, बट अगेन लाईक आय सेड, 3 महिन्याच्या बाळासाठी थोडं जास्त जाडसर आहे हा मधला पोर्शन म्हणावा, किंवा त्याचं वजनसुद्धा. तर ते थोडंसं सोचणे वाली बात है. अँड एज सिमिलरली माझं या लंगोट्सच्या बाबतीतसुद्धा सेम मत आहे की त्याचा कपडा वापरलेला आहे लंगोटसाठी तो छान आहे, मऊसूत आहे, स्ट्रेचेबल आहे. पण अगेन 3 महिन्याचं बाळ एवढं मोठं नसतं. सो दिस इज व्हेरी खूप जास्त मोठा पोर्शन आहे. आणि जर आपण आपले जे ट्रेडिशनल लंगोट्स बघतो तर त्याच्यामध्ये एवढा पोर्शन
नसतोच मुळात तर येस, पण अर्थातच वाढतं वय आहे तर वापरायला आणि घ्यायला काही हरकत नाही. आणि हे एक पॅक ऑफ 3 मला अराउंड डिस्काउंट मिळून मला हे 550च्या आसपास भेटलेलं आहे. आणि दिस इज 750 ईच. एक 750च्या आसपास आहे. आणि अदरवाईज तुम्ही बघाल तर ह्याचं कॉस्ट काहीतरी 850, 890 आसपास काहीतरी आहे. सो इट इज क्वाईट कॉस्टली टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि आता हे कसे आहेत वापरायला किंवा ह्याचा कसा यूज आहे ते मला बघावं लागेल, बिकॉज एवढं हेवी, एवढं मोठं विड्थ असलेलं मी वापरू की नको मी या प्रश्नात आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. त्यात अजून एक अपडेट म्हणजे आम्ही जस्ट आमच्या बाळाच्या ज्या मालिशवाल्या आजी येतात, मॉलिशवाल्या आजी, त्यांना आम्ही काढून टाकलेलं आहे. बिकॉज आय हॅव नोटिस्ड फ्यू थिंग्स ज्या मला वैयक्तिकरित्या पटल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या अजून 2-3 बाळांना आंघोळ घालतात. बट हावेवर मी माझ्या बाळासाठी कन्सर्न आहे. सो मला असं वाटतं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण बाळांना कसे हँडल करतो, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नॉट बिकॉज हे माझं बाळ आहे, बट इन जनरल. सो त्याची कहाणी वेगळी आहे, तो प्रॉब्ली मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर तुर्तास इथेच थांबूया, बिकॉज मला माझ्या बाळाला अंघोळ घालायची आहे. माझं खरं खरं ते गाण्यासारखं झालं आहे, चिवते चिवते दार खड, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. सो या, लेट्स टेक अ पॉज हिअर आणि मी भेटेन एका पुढच्या भागात लवकरच. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.